मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा आज सोलापूर दौरा आहे आणि सध्या आम्ही सोलापूरला चाललेलो आहे। सध्या मी बेगमपूर या गावापाशी आहे आणि आपण बघू शकता की संपूर्ण रस्त्यावर अशा पद्धतीनं ज्या काय 4 व्हीलर आहेत किंवा 2 व्हीलर आहेत त्या आहेत आणि बेगमपूर पासून सोलापूर पर्यंत अशा पद्धतीची काय रांग आहे ती लागलेली आहे। भगवे झेंडे जे आहेत ते लोकांच्या हातामध्ये आहेत। लोकांमध्ये जल्लोष आहे, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी मनोज जरांगे यांनी शांतता रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि त्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी हा सोलापूर कोल्हापूर हायवे आहे आणि या भागामध्ये आपण बघू शकता की इकडली जी काही लोक आहेत त्या अशा पद्धतीनं गर्दी करून जी आहे ती सोलापूरला चाललेलं चित्र आहे। खरं तर सोलापूर इथून 50 ते 60 किलोमीटर आहे, मात्र त्याच्या आधीच अशा पद्धतीच्या ज्या काही रांगा आहेत, ट्रॉफिक आहे त्या रस्त्याला आहे आणि तरुणांची संख्या तर आहेच, मात्र या भागातील जे काही शेतकरी आहेत त्यांची सुद्धा लक्षणीय जी उपस्थिती आहे ती इथं आहे। आपण बघू शकता की लोकांमध्ये उत्साह आहे। स्पीकर लावून जे काही पिकअप आहेत ती या ठिकाणाहून चाललेली आहेत आणि बघू शकताय कशा पद्धतीनं लोक जे आहेत ती सोलापूरला मनोज जरांगे यांच्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी चाललेले आहेत। अशा पद्धतीनं पिकअपला स्पीकर लावून मराठा आरक्षणासंदर्भात जनजागृती करत ही जी काही लोक आहेत ती सगळी चाललाय। बघू शकताय पुढे संपूर्णपणे 2 व्हीलर 4 व्हीलर जे आहेत ते सगळे रस्ते भगवे झालेत आणि सोलापूरला येणारे जे काही बाकीचे रस्ते आहेत त्या सगळ्या रस्त्याला अशाच पद्धतीची परिस्थिती एकंदरीत दिसते। संपूर्ण रस्त्याला आता जवळजवळ 5 किलोमीटर आम्ही जो काही दामाई कारखाना आहे त्या चौकातनं पुढे बेगमपुरापर्यंत आलोय, तर पूर्णपणे रस्त्याला सगळं असं भगवमय झालेलं चित्र सध्या तरी दिसतंय।